नमस्कार मित्रांनो. आजचा अध्याय खूपच अद्भुत आहे. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला आपले अनंत विश्वव्यापी रूप दाखवतात, ज्याला ना आरंभ आहे ना अंत. हे ते रूप आहे जे फक्त दिव्य दृष्टीनेच अनुभवता येते. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, तू मला सृष्टी, अंत आणि तुझ्या वैभवाचं अद्भुत ज्ञान दिलेस, पण आता मला ते प्रत्यक्ष पाहण्याची तीव्र इच्छा होत आहे. जर तुला वाटत असेल की मी त्या अनुभवासाठी पात्र आहे, तर मला तुझे विराट रूप कृपया दर्शव. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हे रूप साध्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. मी तुला दिव्य दृष्टी देतो. आता पाह माझे वास्तविक विराट स्वरूप. आणि मग एक प्रखर दिव्य तेज सर्वत्र पसरतं आणि अर्जुनाच्या समोर एका देहात संपूर्ण ब्रह्मांड उलगडून दिसू लागतं. हजारो डोळे, हात, तोंड, सर्व दिशांना तोच विस्तार. दिव्य शस्त्रांची चमक, सुवासिक माळांचा गंध आणि त्या विराट देहात देव, ऋषी, प्राणी सगळं एकत्र विलीन झालेलं. अर्जुन म्हणतो, मी जणू इतिहास, वर्तमान आणि भविष्य एकाच वेळी उलगडताना पाहतो आहे. 100 सूर्य एकत्र चमकले तरीही त्या दिव्य तेजाशी तुलना होऊ शकत नाही. हे तेज फक्त बाहेरचं नाही, अंतःकरणालाही हलवून टाकणार आहे. अर्जुन घाबरून थरथरतो आणि विचारतो, हे कोणतं रूप आहे? हे फक्त अद्भुत नाही, हे भयावहही आहे. संपूर्ण सैन्य तुझ्या मुखात शिरतंय, काही तुझ्या दातात चिरडलं जाते. हे विराट रूप कशासाठी प्रकटलं आहे? श्रीकृष्ण सांगतात, मी आहे काल, सर्वांचा नाश करणारा. तू युद्ध कर, मी आधीच सगळ्यांचा अंत ठरवलाय. तू फक्त निमित्त आहेस. मी सर्व घडवतो, तू फक्त साधन आहेस. अर्जुन क्षमा मागतो आणि म्हणतो, हे कृष्णा, खेळताना, हसताना, गप्पांमध्ये मी तुला मित्रा, अरे यादवा म्हणून हाक मारली, पण मला तेव्हा कळलंच नव्हतं की तू कोण आहेस. आज जाणवतंय, त्या सर्वासाठी मी तुझी क्षमा मागतो. तूच आहेस या संपूर्ण ब्रह्मांडाचा पिता, सर्वांचा गुरु. तुझ्यासारखा, तुझ्या इतका श्रेष्ठ कोणीच नाही. हे प्रभू, मला पुन्हा तुझं सौम्य रूप दाखव, माझ्या सखा कृष्णाचं. श्रीकृष्ण स्मितहास्य करत प्रथम आपल्या चतुर्भुज दिव्य रूपात प्रकट होतात आणि नंतर हळूच ते परिचित, मोहक आणि मनाला शांत करणाऱ्या कृष्ण रूपात उतरतात. हे रूप कोणाला दिसू शकतं? हे ना वेदांच्या अभ्यासाने, ना यज्ञांनी, ना दानधर्माने, ना कठोर तपश्चर्याने जाणता येतं. हे फक्त निर्मळ, शुद्ध भक्तीनेच अनुभवता येतं. जो मला प्रेमाने, नम्रतेने, पूर्ण समर्पणाने पूजतो, तो मला निश्चितच प्राप्त होतो. आज काय शिकलो आपण? परमेश्वर सर्वत्र आहे, विराट, असीम. आपण फक्त निमित्त, नियोजन त्याचं. प्रेम, भक्ती आणि नम्रता यातूनच त्याची अनुभूती. विश्वरूप दर्शन म्हणजे अहंकाराचा अंत आणि आत्मज्ञानाची सुरुवात. पुढील अध्याय आहे भक्ती योग, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणता भक्त श्रीकृष्णांना सर्वात प्रिय असतो.